हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत तुरीच्या सोल्यांची आमटी. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तुरीचे सोले, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, तीळ, कोथिंबीर, शेंगदाणे, खसखस, खोबरं, मीठ आणि एक कांदा. आता आपण अगोदर मसाला भाजून घेऊया. त्यासाठी मी खसखस घेतलेली आहे. हे आपल्याला मंद गॅसवरती भाजायचं आहे. आता तीळ भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून घेऊया. खोबरं, मिरच्या भाजून घेऊया. मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मिरच्या भाजण्यासाठी. आता आपण सोले भाजून घेऊया. आता इथे मी 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे सोले भाजण्यासाठी. सोले आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही आहेत. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. आता आपण कांदा भाजून घेऊया. आपल्याला तुरीचे सोले वेगळे वाटून घ्यायचे आहेत आणि मसाला वेगळा वाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, हे वाटण आपल्याला जाडसरच काढायचं आहे. आता इथे मी लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊया. आता त्यामध्ये मी जिरे घातलेले आहे व बारीक कापलेला लसूण इथे मी घातलेला आहे. लसूण छान फ्राय झाल्यानंतर मी इथे मसाला घालून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये मसाले ऍड करूयात. लाल तिखट, काळा मसाला, हळदी पावडर आणि चटपट मसाला. आता आपण हे मंद गॅसवरती छान फ्राय करून घेऊया. आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. बारीक वाटलेले तुरीचे सोले आता घालून घेतलेले आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला 1 ते 2 मिनिट छान फ्राय करून घ्यायचं आहे.
आता मी यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे व चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. आपली भाजी आता इथे रेडी आहे. ही तुरीच्या सोल्याची आमटी तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.